नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ वेदांतिका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे मराठी आणि मराठीमध्ये आज आपण शिकणार आहोत मॅच द पेअर्स, म्हणजेच मराठीमध्ये जोड्या जुळवा. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दोन ग्रुप दिसत असतील, ए आणि बी. ए ग्रुपमध्ये विद्यार्थी मित्रांनो काही चित्र दिलेली आहेत आणि बी ग्रुपमध्ये काही व्यंजन आहेत. ए ग्रुपमधील चित्रातील जे फर्स्ट लेटर आहे, पहिलं लेटर आहे, त्याची जोडी आपल्याला बी ग्रुपमधील ह्या लेटर म्हणजेच ह्या व्यंजनांशी आपल्याला जोडी लावायची आहे. तर चला तर मग मॅच द कॉलमला, मॅच द पेअर्सला सुरुवात करूया. पहिलं चित्र काय बरं दिसतंय तुम्हाला? बरोबर, यज्ञ. यज्ञ यज्ञ चित्रामधील पहिलं लेटर काय बरं दिसतंय? य. आता ह्या यज्ञाच्या यची जोडी आपल्याला या ग्रुपमधील य शोधायचं आहे. चला तर मग शोधूया. य कुठे आहे? य बरोबर, इथे आहे हा य. ह्या यज्ञाची जोडी ह्या व्यंजन यला आपल्याला लावायची आहे. बरोबर, ही आपण पहिली जोडी लावलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चित्रात काय बरं दिसतंय? फणस. बरोबर, फणस. ह्या फणस चित्रामधील, ह्या फणस शब्दामधील पहिला लेटर काय बरं आहे? बरोबर, फ. हे आपलं पहिलं व्यंजन आहे. आता हे या फणसची, या फची जोडी आपल्याला ह्या व्यंजनांमध्ये आपल्याला फ शोधायचा आहे. फ दिसतोय का तुम्हाला? कुठे बरं लपला आहे? बरोबर, हा शेवटी इथे लपला आहे फ. याची आपण आता फणस चित्राची जोडी आपण ह्या फ व्यंजनाला लावणार आहोत. बरोबर, हे आपण जोडी लावलेली आहे. त्यानंतर पुढील चित्र विद्यार्थी मित्रांनो कशाचे आहे? जहाज. जहाज. या जहाज चित्रामध्ये पहिलं लेटर म्हणजे पहिलं जहाजामधले पहिलं व्यंजन कोणतं बरं येतं आहे? ज. हे ज व्यंजन आहे. आता या बी ग्रुपमधील आपल्याला ज शोधायचं आहे. तर कुठे बरं ज आहे? बरोबर, दुसऱ्या क्रमांकावर ज आपल्याला लगेच सापडलं. तर चला तर मग जोडी लावूया. बरोबर, इथेही आपण जहाजाची जोडी ह्या ज व्यंजनला लावली. त्यानंतर पुढील चित्र काय बरं दिसतंय तुम्हाला? ससा. ससा हे चित्र तुम्हाला दिसतं आहे. या ससा चित्रामधील पहिलं लेटर, पहिलं व्यंजन कुठलं आहे? स. बरोबर, हे स. आता ह्या चित्राची जोडी आपल्याला ह्या बी ग्रुपमधील व्यंजनाशी लावूया. कुठे बरं आहे? अरे वा, सुरुवातीला स आहे. तर ह्या सस्याची जोडी, ह्या सस्याच्या चित्राची जोडी आपण ह्या स व्यंजनाला लावूया. लावली. ही बघा, आपण जोडी लावली. त्यानंतर आपल्याला शेवटचं चित्र कशाचं बरं दिसतंय विद्यार्थी मित्रांनो? छत्री. छत्री हे चित्र आहे. छत्री शब्दामध्ये पहिलं लेटर, फर्स्ट लेटर म्हणजे पहिलं व्यंजन कुठलं बरं दिसतंय तुम्हाला? छ. आता ह्या छ ची जोडी बी ग्रुपमधील यापैकी व्यंजन जे आहे त्याला लावायचं आहे. आता सर्व जोड्या आपण लावलेल्या आहेत. आता फक्त एकच व्यंजन राहिलेलं आहे. कुठलं बरं राहिलं आहे? बरोबर, हे आहे छ. ह्या छत्री चित्राची जोडी आपण ह्या छ व्यंजनला लावूया. बरोबर, विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सर्व जोड्या लावलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो चित्र दिले होते. यज्ञ, फणस, जहाज, ससा, छत्री अशी चित्र होती आणि बी कॉलममध्ये व्यंजन दिले होते. तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, मॅच द पेअर्स. तुम्हाला चित्र देतात आणि काही व्यंजन देतात. तर आपल्याला चित्र पाहून त्या चित्रातील फर्स्ट लेटर म्हणजे पहिलं जे व्यंजन आहे त्याची जोडी आपल्याला
बी ग्रुपमधील किंवा ब गटातील व्यंजनांशी आपल्याला लावायचे असते. आणि हा प्रश्न परीक्षेत नक्की विचारला जातो फर्स्ट स्टँडर्डसाठी. तर आज आपण हे मॅच द पेअर्स शिकलो आहोत. तर तुम्हाला मॅच द पेअर्स समजला ना विद्यार्थी मित्रांनो? समजला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.